आज थेरगाव या ठिकाणी आदरणीय पेठे सर यांच्या मुलाखतीच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग आला आणि मुलाखतीच्या नंतर आमच्या आदरणीय बालाजीराव जाधव सर यांच्यावरती जो गौरवांक या ठिकाणी प्रकाशित करण्यात येत आहे त्याचे मुख्य संपादक आदरणीय प्राध्यापक सतीशजी हाणेगावे सर, एक सुप्रसिद्ध वक्ते, कवी, लेखक, साहित्यिक, निवेदक, ज्यांच्या नावापुढे अशी बरीचशी बिरुदं आपल्याला या ठिकाणी वापरली तरी कमी वाटतात, असे एक मोठं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पेठे सरांच्या साक्षीने आपली एक सुंदर अशी कविता रचना आपण या ठिकाणी सादर करावी. आदरणीय सतीशजी हाणेगावे सर. पेठे सर नमस्कार. नमस्कार. अलीकडच्या काळामध्ये मुलं शिकली, मोठी झाली, मोठ्या मोठ्या पदावर नोकरीला गेली आणि अनेक पोरं शिकल्यानंतर सेट नेट झाल्यानंतर 2-2 लाख 2.5 लाख पगारी उचलतात. परंतु आपल्या शेतकरी मायबापाला विसरून गेले, आपल्या गावाला विसरून गेले, आपल्या मातीला विसरून गेले. जे त्यांचे आईवडील आजही शेतामध्ये काबाड कष्ट करतायत, घाम गाळतायत, रक्त सांडतायत आणि त्यांचे अश्रू कुठेतरी मातीमध्ये गळतायत. तर मातीला आणि माणसाला विसरत जाणारी माणसं शिक्षणातून तयार होत आहेत. सगळीच माणसं तशी नाही आहेत, परंतु बहुतांश अशा प्रकारची शिकून शिक्षण अधिकारी झालेले, कृषी अधिकारी झालेले, कलेक्टर झालेली माणसं मातीपासून माणसापासून तुटली. ते दुःख मी माझ्या एका कवितेमध्ये मांडलेलं आहे. ती कविता मी तुम्हाला ऐकवतो. कवितेचं शीर्षक आहे पोरगा सेट झाला नेट झाला. पोरगा सेट झाला नेट झाला, शहरात आता शानदार नोकरी करतो आहे. गट्टे भरभरून तो खिशे आपले भरतो आहे. त्याच्या घरात आता टीव्ही, मोबाईल, इंटरनेट सारी साधन सुविधा आली. माहित नाही पोराला काल परवाच्या पावसात वीज पडून माय गेली. मनातल्या इच्छा आकांक्षा न सांगता चितेवरती माय गेली. आभाळाकडे बघत बाप आता ढगाशी इंटरनेट जोडतो आहे. दुबार पेरणीचं पीक बाप पुन्हा पुन्हा मोडतो आहे. बापाचं हार्डवेअर आणि पोराचं सॉफ्टवेअर कोरड्या आणि ओल्या दुष्काळात काही केल्या जुळत नाही. मोबाईल कधी हँग, कधी होल्ड, आउट ऑफ रेंज असतो. काही केल्या फोन पोराचा लागत नाही. तिथे तुपाचा शिरा, वरून आईस्क्रीम, इथे साधे शिळे तुकडे सुद्धा मिळत नाहीत. अशी कशी पोटची पोरं वांज झाली, शेती वांजोटली. ढगातून 4-2 थेंब सुद्धा गळत नाही. बायकोची आठवण काढत बाप आता बंधाऱ्यावर फिरतो आहे. आयुष्याची बॅलन्स शीट बिघडलेला बाप अजूनही मातीमध्ये राबतो आहे. जमीन कोरडी, आभाळ कोरडे, पोटात भूक. जमीन कोरडी, आभाळ कोरडे, पोटात भूक. कळत नाही बाप अजून का ती पण धरतो आहे. माती जगवते, माती जागवते, एवढ्या एकाच आशेवर बाप अजूनही क्रूर व्यवस्थेशी लढतो आहे. पोरगा आता सेट झाला नेट झाला, शहरात शानदार नोकरी करतो आहे. गट्टे भरभरून तो खिशे आपले भरतो आहे. गट्टे भरभरून तो खिशे आपले भरतो आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचा प्रश्न अजूनही निरुत्तरच आहे. त्याला इथल्या व्यवस्थेने, शासनाने अजूनही उत्तर दिलेलं नाही. त्या मायबापाचं जे दुःख आहे ते दुःख या कवितेमध्ये मी मांडलं. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.